नमस्कार मित्रांनो, द जी झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले काही महत्त्वाचे प्रश्नोत्तर आपण पाहणार आहोत. चला तर सुरू करूया. भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते. भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून वर्गीस कुरियन यांना ओळखले जाते. महाराष्ट्रात डाळ व तेल गिरण्या प्रामुख्याने टिंबटिंब या भागात आढळतात. महाराष्ट्रात डाळ व तेल गिरण्या प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या भागात आढळतात. महाराष्ट्रात कोणत्या दोन उद्योगांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीसाठी अधिक प्रस्ताव येतात? महाराष्ट्रात माहिती तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवा या दोन उद्योगांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीसाठी अधिक प्रस्ताव येतात. संत निवृत्ती महाराज यांची समाधी कुठे आहे? संत निवृत्ती महाराज यांची समाधी त्र्यंबकेश्वर येथे आहे. महाराष्ट्र सरकारने जैव तंत्रज्ञान धोरण कोणत्या वर्षी जाहीर केले? महाराष्ट्र सरकारने जैव तंत्रज्ञान धोरण 2002 या वर्षी जाहीर केले. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात तेंदूपत्ता गोळा करण्याचा व्यवसाय आदिवासी लोक करतात? महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता गोळा करण्याचा व्यवसाय आदिवासी लोक करतात. गरिबी हटाओ ही घोषणेने कोणती पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली होती? गरिबी हटाओ या घोषणेने 6वी पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आली होती. इंग्लंड या देशाचे चलन कोणते? इंग्लंड या देशाचे चलन आहे पाऊंड स्टर्लिंग. मांसाच्या कायिक पेशीत गुणसूत्रांची संख्या किती असते? मांसाच्या कायिक पेशीत गुणसूत्राची संख्या 46 इतकी असते. दुष्काळ व्यवस्थापनासाठी महाराष्ट्रात कोणत्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली? दुष्काळ व्यवस्थापनासाठी महाराष्ट्रात सर्वंकष पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. राऊरकेला, भिलाई आणि दुर्गापूर येथे सार्वजनिक क्षेत्रातील 3 मोठे स्टील प्रकल्प कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले? दुसरी पंचवार्षिक योजनेदरम्यान उभारण्यात आले. दामोदर खोरे योजना ही टिंबटिंब पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. दामोदर खोरे योजना ही पहिल्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. पुढीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत अन्न, काम व उत्पादकता यावर भर देण्यात आला होता? 7वी पंचवार्षिक योजनेअंतर्गत अन्न, काम व उत्पादकता यावर भर देण्यात आला होता. पुरुषांना अतिश्रम करण्यासाठी किती कॅलरी ऊर्जेची गरज असते? पुरुषांना अतिश्रम करण्यासाठी 3200 कॅलरी ऊर्जेची गरज असते. भारतातून विदेशात सर्वात जास्त डाळिंबाची निर्यात करणारे राज्य कोणते? भारतातून विदेशात सर्वात जास्त डाळिंबाची निर्यात करणारे राज्य आहे महाराष्ट्र राज्य. कल्याण सोना व सोनालिका ह्या कोणत्या पिकाच्या संकरित जाती आहेत? कल्याण सोना व सोनालिका ह्या गहू या पिकाच्या संकरित जाती आहेत. कोणत्या शहराला दूध पंढरी म्हणून ओळखले जाते? कोल्हापूर या शहराला दूध पंढरी म्हणून ओळखले जाते. जगातील पहिली मलेरिया प्रतिबंधक लस म्हणजे RTS ही कोणत्या देशात देण्यात आली होती? जगातील पहिली मलेरिया प्रतिबंधक लस मालावी या देशात देण्यात आली होती. हिंदू युवा वाहिनी ही संघटना कोणाशी संबंधित आहे? हिंदू युवा वाहिनी ही संघटना योगी आदित्यनाथ यांच्याशी संबंधित आहे. तांबेरा रोग सर्वसाधारणपणे कोणत्या पिकावर पडतो?
तांबेरा हा रोग सर्वसाधारणपणे गहू या पिकावर पडतो. हळदीच्या कोणत्या भागापासून अँटीसेप्टिक क्रीम तयार होते? हळदीच्या खोडापासून अँटीसेप्टिक क्रीम तयार होते. भारतीय संविधानातील 102वी घटना दुरुस्तीने देशातील एखादी जात अथवा जमात ठरवण्याचे अथवा आरक्षणाच्या यादीतून वगळण्याचे अधिकार कोणाला देण्यात आले? राष्ट्रपती यांना देण्यात आले. भिल्ल व पावरा या आदिवासी जमाती कोणत्या जिल्ह्यात आढळतात? भिल्ल व पावरा या आदिवासी जमाती नंदुरबार या जिल्ह्यात आढळतात. जागतिक इंटरनेट दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक इंटरनेट दिन 28 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. मेघालय या राज्याची राजधानी कोणती? मेघालय या राज्याची राजधानी आहे शिलाँग. भारतीय अतिपूर्वेकडील राज्य कोणते? भारतीय अतिपूर्वेकडील राज्य आहे अरुणाचल प्रदेश. शेळीची गर्भावस्था किती कालावधीची असते? शेळीची गर्भावस्था 150 दिवसाची असते. बँक ऑफ बडोदामध्ये विजया बँक आणि देना बँक यांचे विलिनीकरण करण्याची घोषणा केंद्र सरकारने केव्हा केली? सप्टेंबर 2018 मध्ये केली. भारतात रबराचे उत्पादन कोणत्या राज्यात सर्वात जास्त घेतले जाते? भारतात रबराचे उत्पादन केरळ या राज्यात सर्वात जास्त घेतले जाते. भारतात कोणत्या पिकाची सर्वाधिक लागवड केली जाते? भारतात भात या पिकाची सर्वाधिक लागवड केली जाते. भारतातील सर्वात कमी जंगलाचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात कमी जंगलाचे प्रमाण हरियाणा या राज्यात आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कुठे झाला? भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद प्रयागराज येथे झाला. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.